स्वर्ग मध्ये जायला लागणं आणि भगवान देव होता त्याला सवाच्या कबाड्या रोज धुनाला याच्या टोकळा घेवाला शिववर वनात तशी औरंगुल देवनी काय करा आता एवढी विद्या एवढी प्राप्त करून घेतली कथारीन वथारीन पै थोडीच हरणावती पै तेवढीच तिथं मै तुला सांगेलच नाही एवढी विद्याने जोरवर आवना माव बदलावाला लागला एका खरब्या देडोक सारखा रूप केला आणि बेडकाचा रूप घेऊन त्या ओळख्याच्या समोर बोला रंगुल देव मावाना मोड मोड रे मोड रमाना राजा तू रंगुल देव मावाना मोड रे मोड व मोड रमाना राजा तू रंगुल देवाला सगळी काही विद्या पक्षाकडून मिळाली आणि तो आवाच्या मावा मोडाला लागला बेटकाच्या रूपामध्ये त्या कबाड्याला म्हणतो भाऊ तुम्ही धुनाला लाकडा कशाला गोळा करता सांगता आम्ही भगवान देवला रोज शेगडा लाग याच्या बाला ठोकळा लागता तो देडोकना अवतार बदलाई उलुशी पोऱ्याना अवतार घेदा कुया बुरबुड्या भन भन माख्या तेवर बुरबुड्याना रूप घेदा ये भाऊ तुम्ही बाजूला सरका तो एकठाच बुरबुड्यानी धुना ना ठोकळा उसला रे उसला रे उसला रे माना राजा तू चाल माना रंगुल देवर 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 माना राजा तू अरे सवाच्या कबाड्या सुद्धा येरी राहिना एवढसा पोऱ्या आणि एवढा मोठा ठोकळा उचला आणि भगवानने दार पचालना त्याला उताराला तरी पुढे जाव सगळा कबाड्या पुढे जाईन उतासाठी आठ मांडता पण यांनी एकठाणी सहज करी बोला तो भगवान देवनी धुनाप जाई जशा ठोकळा उपटा तो राखुटावर जाई पडा एवढा राखुटाना धूर बोला कैलासला पसरी गेला रे गेला गेला रमाना राजा तू कैलास मध्ये 33 कोटी देवांना सगुन घडला एवढा फोपाटाच कधी उडनेल नाही आज काही एवढी दुळवणी भाऊ सगळा 33 कोटी देव जमा व्हायना एवढसा पोऱ्याची दुळम दिसना तर मन काय एवढा पोऱ्या चांगला मग एवढा पोऱ्या चांगला भगवान देवला 7 कन्या एक बी पोऱ्या नाही एखादी कन्याला देवा पिगरतन्या ठेई रे माना राजा तू देव मंग विचार करार करकार माझ्या राजांना तो गर्तन्या रावायला गेला नाही पण 33 कोटी देवशी भावना झाली इतका सुंदर पोऱ्या आहे मग भगवान देवला कन्या जर देव याला गर्तन्याचे पण याने विचार करा गर्तन्या राहणार नाही तर सासूना पवन मला मिळणार नाही भाऊ मग गर्तन्या तर गर्तन्या पण लग्न कोणी संग करणार नाही म्हणजे मैया कन्यासाला पटाला नको म्हणून अजून कुया बुरबुड्याला रूप घेदा आणि वडील सोना जळला पाणी सांगार सांगार भगवान राजा बोले ना बोले माई सोनाजळ पाणी घेऊन येत कुह्या बुरबुड्याना वास सोडा सोनाजळ दन करी पाय उपटा करी तोकणी बाबाला कशा काळ पडना मानी कठ नव्हती गय वाशा कुह्या बुरबुड्या घरतन्या मैयाला करणार नाही अशी म्हणे सोना बोलले हाय गाय करी घरमा परत गेली काजळावतीला सांग पर घे काय पाणी गिजा असतो का सुधम घरतन्या अशा घरतन्या मला नग बरं आवडणार नाही मै त्याला घरमध्ये ठेवणार नाही ती ऐकी ती भी जात नाही आखो 3 नंबर नीला सांगा ती भी 3 ऐकी जात नाही अशा करी करी सौपोर घ्या सवय घ्या कोणी त्याला पाणी पाजत नाही भाऊ लांबाडी सांगापेक्षा निजी चालला पटपट सांगेव सौपोर घ्यायची मन मवनेल नाही पण 7वी लिहिलो बाई तिला वाटणं मैज पाणी दिधं नाही पाणी बाबांना अपमान होईल बाबा म्हणा
शेवटी धाकटी लिलू होती लिलूला बापनी मयावनी जर मै पाणी पाजा नाही एवढा गर्तन्या ठेवा नाही तर देव दी कामा मानी बाबा ना अभिमान वैल गंगा बोलव गंगा बोलव मानी मालाव तू मानी जागराव तू आणि माई बोलव मानी माई तू बापाचा कर्तव्य राखण्यासाठी धाकटी लिलूनी पाणी पाजला आणि कुया बुरबुड्याने जरासा माव पळशवला आणि जरासा बरा मग त्यांना दिसायला लागला सोनाची खिडकी मैयर सोयना एरियाला नाही ती काही बराच मस्त दिस पण ही रांडणी घरतण्या ठेवा आणि आम्ही वडील वाना राही गया न्याय धाकटीला घरतण्या मै घरतण्या जर टिपी दा तर मै सोना नाही माझी सोना जरानी ना बोलावया भाऊ बोला तुला सुद्धा माहितच दोन्ही सख्या बहिणी पण पक्या वैरी वहिन्या अरे वडील सांग आई रांडला जर घरतण्या रावती दा तर मै बी नावनी सोनाच नाही पण आता कशी काय घरतण्या ठेव ये ना लग्न कशी काय कर मै लग्न होऊ देणार नाही अशी सोना जरा बोलने बोलनी रंगून देव भी मन मध्ये विचार कर अव तू अजून काही नाही पण तुला आठवून बी जर मै जुराडा ताव बी रंगून देवच नाही अशा रंगून देव ना बोलणार अरे रंगुल देव कुह्या बुरबुड्याने अवस्था होता लिलूबाईनी बागच हातला धरा चंदन मोरीला घेऊन गेली आंघोळा पाणी उतारून दिला आणि रंगुल देवला आंघोळ घालायला लागली बया बया मै दही सही सोच्या करी पण मानी बाबांना अपमान देणार नाही जवळ जवळ त्याने अंगावर पाणी सोड आणि तो अंग धव त्याने हातला शितडा लिलूनी तोंड मग गेला तिला साखर सारखा गोड लागर कारण तुला गुणाचा धनी देवा लीलाबाईने तेवढी शितडामा पारिक केली बया बया अंगना शितडा पतीना एवढा गोड आहे त्यांना हृदय केवढा गोड आहे त्याने अंगवरला शितडा एवढा साखर सारखा गोड त्याने शरीर मग किती गोड हवा बया जेव्हा तिने पारिक करी तर त्याने अशी धवसव अशी म्हणे निलडी वना लावना बंधू अन्न दिराला कशा माय बापा काही काही माणसं आता आली बाहेरून चांगला दिसता पण आतून वेगळा राहता काही माणसं बाहेरून बरा वाईट दिसता पण आतून चांगला राहता हाय पारिक फक्त लिलानी करी लिला त्याला जीव बाई म्हणा कर माझा धनी वया रंगून मोठा मोठा अंग दवा कठ नाही जवळ कपडा बदलायला लागला आता त्यांनी जात मग कळावती कपडा बदलावता बदलाव जवळ रूप खुलवणा लावा सूर्यासारखा तेजवान दिसायला लागला सूर्यात नाही बोरात लाळी जशा जशा ढेगातली सांडणी तव सोनाजळ झुर पाजळ झुर किसनी बापला जयल नाही रतीसाला खाता वनेल नाही पण वडील सोनाजळ विचार कर धाकटीला जर घरतण्या राहू दिदा तिने संग जर लग्न होऊ दिदा तर मै बी सोनाच नाही बरोबर तिना शात्या जोड तिना शात्या जोड निशात्या मग जोड पोस तुका पस पस तुका पस पस तुका तर
रंगून देव भी इकडे थै थै नाच अव तू अजून तर काहीच नाही पण तुला मै जुराडीच वाळायची तू अजून मानी नांदी लागस नको पण तिला ओळख नाही तिला ओळख नाही रतीला ओळख नाही बाई मानी बोल रुंगल्या मला बोल ओळख करेल नाही वज्र तशा कोणत्याही माणसाच्या अंगामध्ये गुण असतात पण त्या गुण दिसता नाही आणि प्रत्येक माणसाची ओळख आपल्याला होत नाही बरोबर अंगात कोणता तरी गुण असतो पण तो गुण दाखवल्याशिवाय दिसत नाही ये भाऊ बोला देव मना बोल र देव मना बोल र देव मना बोल भाऊ बोला शेवट सोनाजळ बास बघ बासला सांग मग बाबा आपला एवढा घरतन्या आणा आपली निलो ना घरतन्या त्यांनी माती करस नको सवाच्या कबाडी आऊतला जाता आणि सवाच्या कबाडी खांडरा खणता आणि घरतन्याला काम लावस नाही सुकाळा वय जाईल मग तिला वाटाव फक्त गरमय बाहेर काढू कबाड्याची मांग जाऊ देऊ आणि याला नाऱ्या घिमय जाऊ आणि कबाड्यासाला सांग देऊ जर खांडरा भराल जाती ना याला शेंडावर चढी जाऊ देवा ना आणि बुडपई तोडी पाडा बुडपई तोडी पाडा रबाई बानी बोल याला उपटी मारू मया सोना मानी बोल वज्रा रंगुल देवनी पक्का ऐकून घेतला रंगुल देव सांग मामा बरा मै बी जाऊ ना कबाड्या संग खांडरा भराला मग भाऊ रंगुल देव बी दुसरी रोज सवाच्या कबाड्याशी मांग सवाच्या कबाड्याला सोनाशी काढ याला संडाळाला वर चढी जाऊ देवा ना 4-5 गडी तुम्ही बुड पै तोडी पाडा ना एखादी फाटावर या फ्लायना ना येना जीवडा निघी जाईल हो तरी कवडसा ती आई एवढसा घरतन्या आमने एवढी देव लोक साम आई माणूस परानी आई काळ डोक्या आई नको आम्हाला अशी गाळ्या देती तशी गाळ्या देती तशी गाळ्या देती व बाई मानी काळ डोक्या दिस काळ डोक्या दिस काळ डोक्या दिस हेच नावा पाड बोठा पाड पण भाऊ माणूस काळ डोक्या राहतो पण त्याला फार वेदनाच्या खुना राहत्या त्या खुना कोणाला सापडत्या नाही माणूस हा पण सांगतो सारखा आहे पण माणूस सारखा नाही कोणाला डोकामध्ये खुना आहे कोणाला कंपाळमध्ये खुना आहे कोणाला नाकामध्ये खुना आहे पण कोणाला आपली नावा पाडा नाही भाग्यवान कोण आहे आपल्याला कळणार नाही भाऊ बोला नाही तर एवढा सांगत बसशी तुम मागणी जावाला आपाला बलवाला येते मग कतकरी बुवा बरा पारित करता भाऊ पण मागणी जावा तर एकच घर राहावा नाही एकच बाजूला बसवा नाही भाऊ मागणी जावा तर नवरदेवनी संग राहावा नाही घेवा ते ना गुण घेवा ते ना गुण घेवा ते ना गुण भाऊ जास्त सांगापेक्षा माया बहिणी झोपी पड्यात मग तोपर्यंत एक टोमना सांगी देव आपली एकटीच बहिणीच बसेल मग तिला तरी काम पडी जाईल ती बिचारी एखाद्या नातूच बीच राहायला वा त्याला मागणी जाईल मग तर बाया एक करजो निध्यान तू वरून नेवाळशी नुसता रंगरूप येरशी पण तळ पाय बी हेरजो पाय मग गुण राहता पण सांगायला जाईल तर कतकरी नावा पडता सांग कर्माच्या खुनार बनू समजा आता उसकरी आणि मानी पोऱ्याला मानतच नाही तिकच मानत नाही तिने खुनाच बरोबर नाही पण त्या खुना आपल्याला माहित नाही सांगा कर्माच्या खुनार
अन्न दिलेला दिदी मग एखादी माय बहीणला सांगापेक्षा हाय सोना रंगुल देवला मानच नाही ना. मग वडीला आकड सासू होय कद मान नाही तर ती सोनाण्या ना पायण्या अंगठ्या कशा होत्या होय सांगू तुला सांग सांगायला जाईल मग तुला राग येईल राहील ना बंधू सांग तुझ्या कर्माच्या खुनार बंधू अन्न दिलेला दिदी धाकटी लीलावती जिला गर्तन्या ठेवा ती निना अंगठाण्या घडल्या अंगठी अंगठापेक्षा कमी होती. अरे वा म्हणून ती नवराना आदर पाळ होती बरोबर. आणि आई वडील सोनावती ना अंगठाण्या घडल्या अंगठी थोडी लांबी होती म्हणून तिचा वायसला मान बंधू ताच्या रुमले देवाचे खुनार लाडक्या अन्न दिलेला दिदी माझ्या माया बहिणी ओ मै तुम्हाला नावा पाडत नाही पण रंगुल देवने सोनाच्या खुना कशा खुना कशा या तुम्ही ध्यानमध्ये घ्यावा ना. आणि कोण्या खुना प्राप्त होत्या कोणा खुना मानत्या नाही त्या ध्यानमध्ये घे जा आणि तशाच ओ वास्करी लय जाव आम्हाला कळ्या देशात नको मया अन्न दिलेला दिदी भाऊ बोला. माणसाच्या पाऊल पासून तर डोकाच्या बालापर्यंत खुना असतात पण त्या खुना ओळखणारा बी पाहिजे. भाऊ एवढ्या खुना जर ओळखायल्या नाही तर आपला संसार काही कामाचा नाही. आणि सासी सुनाची भांडण होऊच नाही त्याला एक मंत्र आहे एवढा मंत्र जर माया बहिणीचाला सांगा कधी सासू सुन्ना झगडा होणार नाही. पण तो मंत्र मोठा सांगा कोणी ऐकाला नाही बंधू अरे पोट मग घालत नकर लडक्या अन्न दिलेला दिदी एखादी सुनबाई कवडी बी मोठी होऊ द्या कवडी बी सुकाळी राहू द्या पण तिला एकच मंत्र तेवढा मंत्र जर सासूसनी जपा ना तर ती सुन सुकाळी जरी राहिली पकी कामा कर बरे समज जीवाचा खुनार देवा अन्न दिलेला दिदी भाऊ बोला. तो मंत्र काय एवढा अवघड नाही माया बहिणीशी ध्यान मध्ये राही जाईल आणि सासू सुधी काम करायला पाहिजे ती ओऊस बी मंत्र ना मोऊसनी तेवढा मंत्र जपा तर डोशी होई जाईल तरी गरजाडीच राहील. अरे वा डोशी होई जाईल तरी स्वयंपाकच करी राहील अशा ओऊसला बी मंत्र सांगी जाऊ सांग तुझ्या कर्माच्या खुनार लडक्या अन्न दिलेला दिदी आणि आपला गांगडा बाबा एवढा बशीर आहे ना त्याला नको सांगू त्याला बी पोऱ्याचा मंत्र सांगी देव त्यांना पोऱ्या पका कामा करते आणि पोऱ्यासाला एक मन सांगा काही दोष घा सुद्धा उगा बसणार नाही बंधू अन्न दिलेला दिदी भाऊ तो मंत्र अशा हे चांगला ध्यानात ठेवा सासूबाईने रोज उठाना एखादा पाहुणा वना ओऊस काम करायला लागली ओऊसनी देखत सासूसनी कशा मंत्र सांगवा ती पाहुणाला भाऊ मानी ओऊस करी लई ना अशी काम कर ती सारी उगी बसतच नाही. भाऊ मानी ओऊस अशी काम कर तिला अशा आवडतच नाही. तिना तिना भांडा घस तिना शेण टाक अशी जर मंत्र जपी राहिली ना सासूस तर ओऊस तव कामा कर अन्न दिलेला दिदी आणि ओऊसनी कोणता मंत्र जपाना एखादा पाहुणा वना भाऊ तुला काय सांगवा आमने आत्याना म्हातारी वय गय तरी ना तिला भागूच देत नाही तिना घर जाडी ठेव आम्हाला येऊ तो स्वयंपाक करी ठेव ती नाही बी करत तरी जर अशा तिला वाना ना आमने आत्याना पकी काम कर जर सासूसला वाणी राहिना ना तिला उठायणार नाही तरी ती संध्याकाळची घर जाडव एवढा मंत्र ध्यान मग ठेवावं माई मानी अन्न दिलेला दिदी नाही तर काही मंत्र अशा बी राहता पाहुणा वना मला ताची ओऊस मिळणे भाऊ नको हात खोडा ओऊस कवडी सत्री राहू दे ती मठ्ठी होईल
बंधू तुझ्या म्हातारा माणसाची माती करा मग भाऊ होय. म्हणून सांगू हा. पोऱ्यासाला सुद्धा डोसाची काय करा होय. पाहिजे माना पोऱ्या अशा काम करता हा. संध्याकाळ जीव कडे येता नाही मग? माना पोऱ्या एकदा वावर मध्ये हा. खळा व्हाय जाता तरी पावडे आतमध्ये सोडता नाही मग? अशा पोऱ्यासाला वाना होय. तो पोऱ्या 12 देतार देतार बंधू तुझ्या खुना पटून गेल्या र बंधू आता गंजन कर आणि पोऱ्याची काय सांगायला पाहिजे आपली सारखा पाहुणा साला हा. आमना बाबाना मग? उगा बसतच नाही हा. आम्ही जरी घर नसणार ना मग? त्यांना बैल हा. त्यांना तारा अरे घालत वा. कोण नाही बी घालत हा. तरी पोऱ्याच्या अशाच सांगवा मग? आमना बाबा पक्का काम होय. करत ह्याच्या डोसा पक्का सारा घालतार घालतार बंधू अन्न मंडळी हा मंत्र झोप पळावा नाही हा. पण आपला प्रेम आपापच जर आहे ना हा. आपी रायरला वाना तर आपाप माणसा सुधरी जाता ना. आणि आपी रायरला जर तिचकारी राही ना हा. रायरने टीका करी राही ना होय. तर माणसा माग येतार येतार बंधू कारण आपल्या बोलण्याचा प्रेम चांगला असला तोच मंत्र आहे आहे. बोलण्याचा प्रेम जर चांगला नसला बोला. तर माणूस ना मंत्र काही काना नाही नाही र बंधू सांगू कर मग येऊदा ते कानी र देवा आनंदी तशा जाता रंगुल देव त्याच ठिकाणी राहायला लागला लिलूबाईना घरतन्या होता हा. तो सोनाला अशा वैना हा. अवसंडाळ मै पाणी पाजेल होय. नाही मै वडील वाना राही गया हा. जागतीला घरतन्या ठेवायना ना. आणि आता ती निर्मजा होईल होय. एवढा राष्ट्र तिला आज मिळी होय. एवढा देव राज्य तिने ताब्यामध्ये जाईल होय. वडील सोना कशीच कर कर. ये बया होय. गंगा रडव गंगा रडव निमाणी बाई वतू मनवी लढू नि सोना रडव सोना रडव मनी माई तू मनी बार तू भाऊ बोला त्या खरा त्याला खांडरा भरायला गी जाता हा. आणि त्या कबाड्या शेंडावर वर चढाय देता ये. आणि बुड तोडायला सुरू करता कर. झाड तुटाला हा. तशी तर रंगुल देव वरणावर उडी मार हा. दुसरी झाडवर जाईनी दिस हा. तठून उडी मार हा. तिसरी झाडवर दिस अरे आणि वा. तो देव अवतारी होता होय. तो कोणाला कळू देणार नाही र बंधू अच्छा माझ्या रुंगल्याची गोष्ट लडक्या आनंदी तशा गांगडा दादाला सांगू माना जिलक्या सुद्धा देवा अवतारी हा. तुला खोटा वाटीला आज गोळा खाल्ला हा. सकाळ पिपळाला राहील अरे वा. अच्छा तो उडी जातो र जातो र बंधू याला सांगतात देवा अवतारी पुतळा पुतळा बंधू आणि गाडी लंगडी तू निलंगडी गाडी तर सुधारत बस हा. मै मान पायी पायी निंगी जाईल र जाईल र बंधू आनंदी भाऊ बोला. अशा कर्माला बारीला बिवाई हा. तुम्हाला सोबती चाल हा. लंगडी गाडी सुधारी हा. गांगडादा शिकत बशी ना म्हातारपणी काय काम त्याला मग? तेवढी गाडी त्याला राहू दे होय. म्हणजे त्याला बरा वही जाई ना. कनाशीला जाई हा. आबुण्याला जाई होय. भाऊ तो मजा करील रे करील र बंधू आनंदी भाऊ बोला. आता जास्त पानसटपणा केल्यापेक्षा हा. रंगुल देवाला लग्नाची तयारी कर कृत पण इकडं सोना सांग हा. धाकटीना लग्न होय. वही राही जाईल मग? मग ती काय सांग आता यम दिवशी केम दुत्प जाईल होय. त्या साला बैल बनाडील होय आणि घरतण्याला मै आऊस करायला लाईल ये. आणि यम केम ना बैल हा. त्याला लाता हाणती बोला. शिंगा मारती मारत. आणि त्याला सडी मारू मारू अशी सोना बोला वदसी सोना बोला वया नित्याला बोलू बोलू वग्राजी सोनाबाई अनेक प्रयत्न केला परंतु रंगुल देवला काही होत नाही नाही शेवटी यम धुतली केम धुतप गेली ये यमला आणि केमला गोऱ्हा बनवला हा आणि दोन्ही गोऱ्हा रावण पवन घेऊन हा
बिगर नाथाचा धरून आणला आणि सोना सांग मै घरतण्याला ये सण पोहाला लाई आणि या कोणी शिंगाटी मारती कोणी लाती मारती म्हणजे ना राज्य होऊ देवाना नाही ये भाऊ बोला यमने केम रावण पवन बैल होईना आणि पाहता इकडं सोना होती रावण पवन बैलो बैलू नार भाऊ मान रावण पवन बैलू याला रावण पवन बैलू याला रावण पवन यम के मना बैलू केला यम के मना यम के मना बैलू केला यम के मना यम दिसत मी शिवर ताव घाल त्याला चोद्याला मग जातात लात आणेल तर कोरडा करी पाहिजे मग यम धुत बैल जमला केम धुत दांड्या जमला आणि दोन्ही जोडी ती पाय सोना जळणी आणला रंगुल देवला सांग ये साला नाथा पोई आणि पाणी पाजिलय मग ये भाऊ बोला रंगुल देवर विचार कर रंगुल देवर रंगुल देवर विचार कर रंगुल देवर ये ऋतू म्हणा बेत भाऊ ये ऋतू म्हणा ये ऋतू म्हणा बेत भाऊ ये ऋतू म्हणा सोना जर जी जी नखरा करत ती सगळा रंगुल देवला कळत पण तो सांगून दावत नाही रंगुल देवनी आईचा पाचकारी पुस्कारी बैल घेतला कडेवकडे घेऊन चाल जवळ जवळ एक एक कोपर खिळ्या मारल्या अरे मार डाई उठ त्याच्या यमराजाची खुनार देवा शेवटी यम केमला हैराण करून टाकला भाऊ बोला आता सवाच्या कबाडीसाला सांग काही नाव तुम धुमद राहू देवाना अर्धावत्या तिकडं अर्धावत्या इकडं तिकडला फिरणार तेवर चढाई घिजाना इकडला फिरणार का तेवर सांगायला आणाना गेला घसडी माराना पण हावबी गडी कच्चा नाही अरे मधी जाऊत होता इकडे बैल झाला आरुटोच तो निस्ता कोपर खिड्या जाणं जवाव त्या साला तांगाड संध्याकाळ सवाच्या कबाडीत माडी टाकार बंधू आचारुमल्या देवाचा कानीर लाडक्या नाही बरारी शेवटी जो बी उपाय केला तो मात्र रंगदेवतीला कधीच समजू देत नाही आणि सगळा उपाय विखून काढला मग भगवान देव सांग बोला आता घरतण्या खूप चांगला सापडणार ये ना लग्नच लावू रंगुल देवला वाटणार मैदाठ लग्न करी गिदा तर निळसाना पवन घेणार नाही मग त्यांनी काय आठ धरा मन मामा लग्न करील पण आठ नाही धनगोत नाही आई बाप मला हळद कोणी हातनी लावश्या तर मना आमनी वांजा बाग मग एक निळ सहा ती नातूला हातनी हळद लावू तो सांगा काय हरकत नाही मला बी तिने हातनी हळद निघ त्याला माहित होता हिने हातनी हळद ना निमत करू आणि हिने साक्ष खाल जाई लग्न लावू बरोबर माय धरतीला जावा शिवाय लग्न लावाना नाही ये भाऊ हळद काढी ती नीर बंधू निळसाबाईनी हळद निंग निळसाबाईनी निळसाबाईनी हळद निंग निळसाबाईनी लग्नाची तयारी लग्नाची भाऊ बोल देऊ माना देवराधनी तू निळसाबाईच्या हाताच्या हळदचा निमत केला आणि रंगुल देव होता की मामा ह्या ठिकाणी लग्न माझा होणार नाही निळसा त्याला मी घरी घेऊन जाईल चौकुडीची तिच्या कुडीत आत्मा टाकेल त्या हाताची बोट हळद लाईल त्याच्याशिवाय मी लग्न करणार नाही हे मामा बोला केव्हा राम 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 केव्हा राम पवन देवार माझ्या जवळ कोण देवार
मग भगवान देवला लग्नाची गरज होती होत. म्हणून वचन देऊन सांगला हा. की मी तुला निळसा सासूचा पवन देतो दे. पतीच्या हाताची हळद लावजो हा. आणि माझ्या लिलू संग लग्न कर करत. भाऊ बोला. त्याला लग्न काय करणार नव्हता हा. फक्त निळसाना पवन हाती पाडणार होत होत. निळसाबाईचा पवन हातामध्ये घेतला घेत. आणि रंगुल देवनी सूर्यनारायण नमस्कार केला केला. धरतीने पाय पडला परत. ये भाऊ बोला. चाल रंगुल देवर चाल रंगुल देवर चाल रंगुल देवर चाल रंगुल देव तेरा दीदी. मग आता जास्त पानसटपणा सांगापेक्षा हा. ज्या मार्गाने गेला त्याच मार्गाने परत आला. आला निळसाबाईचा पवन घेऊन हा. गोपाळपूर नगराला गेला गेला. आणि गोपाळ राजा म्हणायला लागला म्हणे मामा बोला. माझ्या आत्याची कुडी कुठे आहे आहे. त्या कुडीत मी आता आत्मा टाकून पवन वळणार आहे आहे. तर माझ्या राजांना हात जोडून सांगतो हा. आपल्या आईच्या पोटी जन्माला येणारा सुरेश बाळ आहे आहे. जयदास बाळ आहे आहे. हिरामन बाळ आहे आहे. आता आयाचा पवन परत येणार आहे आहे. तुमच्या आजोबाचं नाव मला सांगा होय. त्यांनी काशीला लावून लावूर बंधू. सांगा तुम्ही आजला ना नाऊर नाऊर बंधू. पवन कानी सरू दयाली र बंधू आनंदी आणि आईचा पवन ज्या वेळेस परत येईल सगळ्या भावांनी सगळ्या बहिणींनी बोला. आपल्या आयाच्या कुडीला सेवा करावी होय. आयाच्या कुडीला अगरबत्ती लावावी बोला. आयाची भेट घ्यावी भेट. आता पवन परत येणार आहे अतिक्रमाचे कानी र देवा आनंदी रंगून देव होता गोपाळपूर मध्ये गोपाळ राजाला म्हणतो हा. निळसाबाईची कुडी आणली भाऊ होय. निळसाबाईची पी परत आणली हा. आणि त्या कुडी मध्ये अमृत कुपी झोकली झोप. जोकदांडा ठोकला ठोकत. आणि कुवाऱ्या रुमान झाकला हा. खंजुनी मंत्र जपाला लागला लागत. हात वळता सोच वळता वळत. हातपाय जळता बोला. अरे निळसाबाईना पण परत यार जयार बंधू अतिक्रमाना कंटीर लडक्या आनंदी ज्याप्रमाणे आज निळसाबाईचा पवन परत झाला हा. त्याचप्रमाणे आपल्या भागाईचा पवन परत व्हावा होय. ईश्वराची कृपा हवी आहे. आणि ईश्वराची नजर राहावी राहा. आणि भागाईचा पवन परत व्हावा होय. तिच्या कुडीला आत्मशांती मिळावी मिळत. तिच्या आत्माला शांती लाभावी लागत. आणि या पवार कुळामध्ये होय. मान्या या काशीला लावून लावूर बंधू आनंदी भागाचा पवन होता होत. तो भिया बाबाच्या बोला. रावजा बाबाच्या होय. भाऊ काशीला लावूर लावूर बंधू मान्या सुख संसाराची जाती पण माझ्या माया बहिणीवर सेवा करताना आसू पाडाना नाही नाही. पूजा करताना रडाना नाही होय. उद्या घास टाकताना रडाना नाही बोला. आयाला चांगला आशीर्वाद जर दिला होय. तर मोक्ष चांगला मिळतो मिळत. आणि सेवा करतावर जर आसू पाडला हा. मोक्ष चांगला मिळत नाही नाही आयाना गुणमन माठविले जावल जाव गंगा आनंदी भागाय आपल्याला सोडून गेले आज 9 दिवस झाला झाल. उद्या 10 क्रिया विद्या होईल होत. आणि 10 क्रिया विधीचा घास ग्रहण होईल होत. आणि भागाया देव स्वर्गामध्ये ये. आपल्या बाबांच्या वडिलांच्या काशीला लागली लागल. तेव्हा तिला चिर शांती मिळी मिळत. मी आई जन्माला ये ना पुन्हा गाई जन्माला ये ना पुन्हा भाऊ बोला. भागाईच्या पोटी जन्माला येणारे 4 मुलं आहेत आहे. वडील मुलगा सुरेश बाप हा.
सुरेश बाळाचा गुण किती सांगावा, देईदास भाऊचा गुण किती सांगावा, अरर तसेच आपले शांताराम भाऊचा गुण किती सांगावा आणि आपल्या हिरामन भाऊचा गुण सांगावा. पण सगळ्या भावांमध्ये जो धाकटा हिरामन आहे तो फार नाराज आहे लडक्या मना नाराज भरी भाऊ बोला. हिरामन बाबाने नाराज होता कामा नाही. तशीच आपली वंदनाबाई, हिरामन भाऊ वंदनाबाईला हात जोडून सांगतो, येणारा श्रावण महिन्यामध्ये पुत्रदा एकादशीचा व्रत उपास करा, तुम्हाला संतती होईल बंधू. आया तुमच्या पोटी जन्माला येईल नार भाऊ, सुरेश भाऊ धनवान आहे, पुनवान आहे. सुरेश नावाला हरणाचा वर्ग आहे, देवीदास नावाला सर्पाचा वर्ग आहे, तसेच आपल्या हिरामन नावाला हरणाचाच वर्ग आहे. ये भाऊ बोला. तशीच आपली गुंतीबाई, बोला. सिंधुबाई, काय काय नावा मला ध्यान नाही भाऊ. आपल्या बहिणीचं नाव इंदुबाई, दुसरी सिंधुबाई, शांताबाई आणि सोबीबाई. भाऊ काय तीच ना गुण गुण माई बापाची मोठी गुण ना घेती बंधू. भाऊ बोला. कुंताबाईचा गरुडाचा वर्ग आहे, सिंधुबाईचा हरणाचा वर्ग आहे. काय सांगावा दुसरी शांताबाई, शांताबाईचा पण हरणाचाच आहे आणि शोभाबाईचा हरणाचा आहे. ये भाऊ अजून कोणी असतील आम्हाला सांगी देवार देवान तसेच आपल्या बाबाचं नाव विठ्ठल आहे. विठ्ठल नावाला हातीचा वर्ग निघत हे कर्मा बोला. किती गुण लेऊर लेऊ मना राधर किती गुण घेऊर घेऊ मना राधवानी. तसेच आपल्याला मूळ करून आणणारा तो मोतीराम गांगुर्डे. कारण ह्या मोतीराम गांगुर्डेचा निरोप नसतात आपल्याला गोळा खाल पाहायला मिळाला नसतो. बरोबर. मग मोतीराम भाऊचा गुण सांगायला काय हरकत. मग मोतीराम भाऊचा वर्ग भाऊ बोला. मोतीराम भाऊ खूप मोठा दिस पण वर्ग वायुलुचा इंग भाऊ. आपला मोतीराम भाऊ ना पारलं बी नाही, मग का त्याला सांगत बसा त्याला मोठा पण वर्ग ते ना. आता सांगा तर पटणार नाही ना. वर्ग जरी उलुसा पण संसार करतो भाऊ. उलुसा म्हणजे उंदराचा वर्ग आहे आणि तो संसार करणारा आहे. नाळा मोकळ्या बंधू. उंदीर सारखा संसार कर बंधू. भाऊ बोला. नसतील पैसा पण नाव तर सांगा. अरे एवढा तुम्ही उमदा मरणार मी ध्यान तुम्हाला वर्ग सांगी देऊ. सकाळ गर्दी मग बामून कट तुम्हाला सांगे. ये भाऊ बोल. अरे नस पैसा नाव सांगी देवार देवार कर तुमचा वर्गाचा उतार लडक्या भाऊ. विठ्ठल बाबा धनवान आहे, पुनवान आहे. जशा तो पंढरपूरनाच विठोबा आहे म्हणून त्या विठ्ठल नावाला हातीचा वर्ग आहे. हे कर्मा सांगा माने भाऊ नावर सांगू नावाचा गुणरी
अन तुळशा बाऊ तू नार वर्ग काय सांगू न तुळशा बाऊ तू नार वर्ग काय सांगू नाव तुना तुळशा हाय र हाय मन तुळशीराम नावाला अरे सर्पाचा वर्ग आहे खोटा असेल तर वरबोट करस नको आणि खरोखर असेल तर एवढी माय बापला हेरू दे खरा ना तुला सर्पना वर्ग हवा तर वरबोट करीन सगळ्याला पुरावा दे ये भाऊ बोल तुळशा नावाला भाऊ सर्पा वर्ग निंगर निंगर तसेच आपला अर्जुन भाऊ अर्जुन नावाला काय रे वर्ग कवा अर्जुन तर मी आजच ऐका आपलीकडे कंगला अर्जुन भाऊ अर्जुन नाव इतका सुंदर आहे वर्ग किती सुंदर असे बोला अर्जुन नावाला निंग गरुड नाव वर्ग वर्ग बंधू तुझ्या वर्गाच्या खुनार लडक्या तसेच आपला पंढरनाथ भाऊ धनवान आहे पुनवान आहे पंढरीनाथाचा वर्ग काय रे सांगावा त्या पंढरपूर मा फिर फिर सांगू तुझ्या वर्गाच्या खुनार लडक्या ह्या नावाला भाऊंदीर ना वर्ग निंगर निंगर बंधू तसेच आपला चंद्रकांत भाऊ कायद्याचा वर्ग काढावा चंद्रकांत नावाला भाऊ हात चिवना वर्ग निंगर निंगर बंधू तुमच्या वर्गात खुनार लडक्या पंडित नावाला सुद्धा उंदराचाच वर्ग आहे भाऊ बोला अजून कोणी असेल नसेल सांगून द्या नाही तर एवढी कथा बंद वहिनी आम्हाला बी बाळ सापडत नाही कारण आम्हा काही पंचांगण नाही आम्ही काही पोत्या वाजलो नाही हाय थाळी मेहरी सांगतो ये भाऊ अन माना झिलक्यात मग निस्तार नजरला हेरी सांगर सांगर बंधू